श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला लेखक क्रमांक 25। श्रीपाद श्रीवल्लभ आणि पळणी स्वामी। सन 2023च्या या गुरुपौर्णिमेच्या महान आध्यात्मिक पर्वात अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक आदी मध्यांतरहित चतुर्दश भुवनांचे सार्वभौम गुरु श्रीमन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे एक रहस्य खुलं करत त्यांच्या चरितामृताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न करतोय। कन्याकुमारीतून शंकर भट्टाचा कुरवपूरच्या दिशेने प्रवास सुरू होतो आणि त्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र सुरू होते। कन्याकुमारी, कुरवपूर, पिठापूर करून परत कुरवपूरला येऊन शंकर भट्टाचा प्रवास आणि श्रीपादांचे चरित्राचा समारोप होतो। प्रवासाच्या पहिल्या दिवशी शंकर भट्टास कन्याकुमारी जवळ मरुत्व मलईच्या गुहेत वृद्ध तपस्वी भेटतात आणि त्यानंतर सिद्धेंद्रस योगी, वल्लभदास, तिरुमलदास, पळणी स्वामी, आनंद शर्मा, सुबैया श्रेष्ठी, नामानंद, रविदास, धर्मगुप्त, बंगारप्पा, भास्कर शास्त्री असं करत करत एक एक पात्र श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताच्या रंगमंचावर येऊन शंकर भट्टासोबत वार्तालाप करत स्वतःची अनुभूती आणि श्रीपादांबद्दल अद्यंत माहिती देत आपला रोल सुंदररित्या पार पाडून मंचावरून निघून जाते। हे पडद्यामागे गेलेलं पात्र परत पुढील अवतारात पुन्हा त्या चरित्रांच्या रंगमंचावर येतात। शंकर भट्ट विचित्रपुरातील राजसभेत रुद्रातील नमक चमक विश्लेषण करून अचानक बोलून जातो की सर्व सृष्टी म्हणजे परमाणूंचे रहस्य असून कणाद महर्षी त्याविषयी मोठे जाणकार होते। पुढे शंकर भट्टास माधव नंबुद्रे भेटतो आणि तोही सोबत कुरवपूरला श्रीपाद दर्शनासाठी निघतो। डोंगराळ भागात वाटचालीत त्यांना योगी पळणी स्वामींचा आश्रम लागतो आणि त्यांचा शोध घेताना पळणी स्वामीच गुहेच्या बाहेर येऊन दोघांनाही नावाने हाक मारून शंकर भट्टास विचित्रपुरात सांगितलेला कणाद महर्षींचा कण सिद्धांत सांग असे म्हणतात। ते दर 300 वर्षांनी श्रीपादांच्या आज्ञेनुसार शरीर बदलतात। श्रीपादांबद्दल सर्वात जास्त रहस्य पळणी स्वामी शंकर भट्टास सांगतात। समस्त सृष्टी चालवणारा महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ। कण सिद्धांत 2498 ब्रह्मकमळांबद्दल सांगत या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ 108 वर्षांपूर्वी येऊन गेल्याचे सांगतात, म्हणजे सन 1228 साली। त्यानंतर पळणी स्वामी 10 दिवसांसाठी सूक्ष्म रूपाने कुरवपूरला 10 दिवसांसाठी जातात। दरम्यान माधव नंबुरी सर्पदंशाने गतप्राण होतो। नंतर पळणी स्वामी त्याला पुनर्जीवित करतात। माधव सूक्ष्म रूपात कुरवपूर आणि पिठापूरला जातो। तेथील श्रीपादांचे विश्वरूप दर्शन, नागलोकांचे अनुभव त्याला येतात। शंकर भट्टास मात्र ध्यानात श्रीपाद दर्शन न होता साईबाबा व त्यांच्या संबंधित शिर्डीतील घडामोडी दिसतात। पळणी स्वामी कुरवपुरात श्रीपादांनी गुप्त होण्याचा बेत सांगणे, कन्यका परमेश्वरीने श्रीपादांना समजून घालून तो बेत पुढे ढकलणे, नृसिंह सरस्वती अवतार संकल्प, स्वामी समर्थ अवतार संकल्प, जॉनला आशीर्वाद, ध्रुव व येशू, साईबाबा, टेंबे स्वामी, रामकृष्ण परमहंसांची समाधी अशा सर्वात गूढ विषयावर शंकर भट्टास ज्ञान देतात। हे झाले सर्व, पण कोण आहेत हे पळणी स्वामी? हे आधी कोण होते, नंतर कोण होणार आहेत? सध्या 300 वर्षांचे झालेत आणि आता परत शरीर बदलून पुन्हा 300 वर्षे म्हणजे 1636 पर्यंत राहणार आहेत।
ज्यांना शंकर भट्ट राजसभेत काय बोलला ते माहीत आहे, तो आपल्याकडे येतोय हेही माहीत आहे, तर पळणीस्वामी हे मनुष्य नाहीत, कारण मानवी शरीराला मर्यादा बंधनं आहेत. तर पळणीस्वामी आहेत शंकर पार्वतीचे पुत्र आणि गणपतीचा भाऊ कार्तिकेय, ज्यांना दक्षिण भारतात मुरुगन सिद्धार म्हणतात. सिद्धार म्हणजे सिद्ध. हे कार्तिक स्वामी दक्षिण भारतात कायम सिद्ध रूपात असतात. श्रीपादांच्या घराण्याच्या पाटीलकी असलेल्या ऐनवल्ली गावात जेव्हा बापनाचार्य सुवर्ण गणपती यज्ञ करण्यासाठी गेले, तेव्हा यज्ञाच्या पूर्णाहुती समयी साक्षात गणपतीने प्रकट होऊन आहुती स्वीकारताना मी पिठापुरात गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कला संपन्न श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतार घेणार असल्याचे घोषित केले. श्रीपाद सांगतात, माझ्यातील गणेश तत्व जगाला दर्शविण्यासाठी मी गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरलो. असं हे गणपती आणि श्रीपादांचं अद्वैत आहे. गणपतीचा पुत्र लाभ हा नंतर लाभाद महर्षी झाला. नंतर तो सत्य ऋषीश्वर, भास्कराचार्य, नंदगोपाळ व बापनाचार्य म्हणजे श्रीपादांचे आजोबा झाले. तर गणपती स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ झाला. नंदी हा विरूपाक्ष म्हणून कन्यकांबेचा भाऊ झाला. मग कार्तिक स्वामी तरी मागे का राहणार, म्हणून ते पळणीस्वामी झाले व मदुराईजवळ डोंगर रांगांमध्ये गुहेत राहिले. तेथील गुहांना अजूनही शासन दप्तरी पळणी हिल्स असे नाव आहे. ते सिद्ध रूपात होते. ते शौचास बसत त्यावेळीही शंभो शंभो असा निनाद घुमे. लोकांना ते गैर वाटे. राज दरबारात तक्रार गेल्यावर त्यांना पाचारण करण्यात आले आणि तुम्हाला तुमचा अपराध मान्य आहे का विचारणा करण्यात आली. पळणीस्वामी मौन राहिले. त्यांना परत परत तोच प्रश्न विचारला तरी ते मौनच राहिले. त्यावर त्यांना तो प्रदेश सोडून जाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तरी पळणीस्वामी शांत बसून होते आणि अचानक आसमंतात शंभो शंभो आवाज घुमायला लागला. तेव्हा तो आवाज कुठून येतो हे पाहिले असता पळणीस्वामींचे शरीर व्हायब्रेट होत असून त्यातूनच शंभो शंभो आवाज प्रसारित होत असल्याचे लक्षात आल्यावर पळणीस्वामींना राजसन्मान देण्यात आला. जसं महत्वाचे निर्णय घेताना घरातील जबाबदारी मंडळी एकत्र येतात, तसेच श्रीपादांना जेव्हा कुरवपुरात गुप्त होण्याची भावना झाली तेव्हा पळणीस्वामींना कुरवपूरला पाचारण करण्यात आले. तेव्हा सहोदरी श्रीवासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा प्रकटल्या आणि श्रीपादांना त्यांचा संकल्प 10 वर्षांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. तसेच गुप्त झाल्यानंतर पिठापुरात अवधूत रूपात प्रगट होणे, शरणागत भक्तांचे रक्षण करण्यासाठी पिठापुरातील समाधीतून कार्यरत राहणे, हे सर्व निर्णय पळणीस्वामींच्या उपस्थितीत घेण्यात आले. हे सर्व पाहता हे मनुष्याच्या क्षमतेतील नाही, तर श्रीपादांच्या अंतरंग व्यक्तिमत्वाच्या कार्यक्षेत्रातील या लीला आहेत हे समजते. 25 मे 1336 रोजी जुनं जीर्ण 300 वर्षांचं शरीर सोडून नवीन तरुण शरीर पुनश्च 300 वर्षांसाठी म्हणजे सन 1636 पर्यंत धारण करणे ही असामान्य बाब आहे. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील पळणीस्वामी हे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात सिद्ध नावानेच प्रमुख सेवकाच्या रूपात काशीपासून सेवेत आले. ते थेट श्री गुरु सन 1458च्या गुरुप्रतिपदेला गुप्त होईपर्यंत प्रत्यक्ष सेवेत गाणगापुरात होते. त्यानंतर 60 वर्षे म्हणजे सन 1518 पर्यंत गाणगापूर मठ व्यवस्थेत प्रकट रूपात होते. मठ, संगम आणि मूळ गुरुचरित्राची व्यवस्था लावून तेही गुप्त रूपात श्री गुरूंच्या सेवेत आजही आहेत व गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, वाडी, औदुंबर, गिरनारची व्यवस्था पाहत आहेत. जसं आजोबा बापनाचार्यांवरील अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणून श्रीपादांनी
श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी अवतार बापनाचार्यांच्या रूपात घेतला, तसेच सिद्धाच्या अपार सेवेचं प्रतीक म्हणून श्रीपादांनी स्वामी समर्थ अवतार हा सिद्धाच्या रूपात घेतला. श्रीपाद श्रीपाद आहेत, तर सिद्ध हा सिद्धांत पाद आहे. परणी स्वामींनी जेव्हा शंकर भट्टासमोर जुन्या जीर्ण शरीराचा त्याग केला, तेव्हा श्रीपादांचा व्याघ्रेश्वर तेथे प्रकट झाला आणि तो ते जीर्ण शरीर विसर्जनासाठी घेऊन गेला. अशा या मुरुगन सिद्धार, कार्तिक स्वामी, कार्तिकेय, सिद्धांतपाद आणि सिद्ध परणी स्वामींना अनन्य भावाने साष्टांग दंडवत प्रणाम. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.